नमस्कार सगळ्यांना. अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय तृतीयेचा मुहूर्त खूप चांगला दिवस आहे. चांगली गोष्ट जर करायची असेल तर आजच्या दिवशी करा, असं लहानपणापासून ऐकत आलोय. तर बरोबर. म्हणून या दिवसाचा मुहूर्त साधून आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खरंच मी आभारी आहे. म्हणजे मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही ताबडतोब हो म्हणालात, भजगोविंदांवर आपण बोलायचं का काही. तर त्या मागचे म्हणजे तेव्हा तुमच्या मनात काय विचार आले, काय वाटलं तुम्हाला? तर रचना धन्यवाद. फार फार आभारी आहे ही संधी दिल्याबद्दल. भजगोविंद हे आद्य शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे, माझं पहिली गोष्ट म्हणजे फार आवडतं स्तोत्र आहे. आणि मी थोडाफार काही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये मी ह्याचा पण अभ्यास केला. आणि मला असं वाटलं की थोडंसं बोलावं याच्याबद्दल संवादात्मक रूपामध्ये. मी काय असं कोणी एक्सपर्ट नाहीये, पण मला माहिती आहे की तुझा आणि अँडीचा खूप अभ्यास आहे याच्यामध्ये, आणि तुम्ही खूप कार्यक्रम केलेले आहेत शिकागो भागामध्ये, शिकागोलँड एरियामध्ये. तुझे जे कार्यक्रम असतात ते मुलांसाठी असतात. त्याच्यामध्ये अध्यात्म पण असतं, आणि एक नवी संस्कृतीला नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायचा पण त्याच्यामध्ये भाव असतो. आणि मला तो खूप आवडतो. आणि कुठे ना कुठेतरी एक दोन फुल किंवा फुलाची पाकळी त्याच्यामध्ये मी येतोय, हे मला फार बरं वाटतं. आणि अर्थातच हे भजगोविंदन जे स्तोत्र आहे त्याकडे परत येऊया आपण. हे अत्यंत एक सखोल स्तोत्र आहे. शंकराचार्यांनी जे लिहिलेलं असं आहे ते अत्यंत सखोल भाषेमध्ये आणि कडक भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आपण बोलू, त्याच्यामध्ये येतील बरेचसे विषय त्याच्यामध्ये. तर ते थोडंसं जर डिस्कस करायला संधी मिळाली तर वाय नॉट, असं असा मी विचार केला. त्यामुळे म्हणून म्हटलं आपण बोलूया याच्याबद्दल. पण मला असं तुला असं विचारायचं वाटतं की भजगोविंदमच का तू ठरवलंस, आणि म्हणजे तुझ्या मागची त्याची मी भूमिका काय होती की की हे जे भजगोविंदम हे जे नाव आहे, हे ह्याचं ट्रान्सलेशन मी जे लहानपणी ऐकलंय की दॅट वॉज कॉल्ड मोह मुद्गल. तर मोह बरोबर. मुद्गल ह्याच्याबद्दल की मोह हा सगळीकडेच आहे, सगळ्यांना सतत मोह आहे. आणि तो प्रत्येक लेव्हलवर आहे, मग मिलियन्स मध्ये, मग त्याच्यानंतर मग घर झाल्यानंतर एक घर झालं, मग दुसरं घर, मग आता ह्या देशात झालं, मग त्या देशात, मग तिकडे पण, मग इकडे पण. असं म्हणजे खूप खूप लेव्हलवरती हा मोहाचा प्रवास चालू आहे. आणि तो एक्सपोनेन्शियली वाढतच जातो. म्हणजे तो कमी होण्याचं प्रमाण असं मला दिसत नाही, टू बी ऑनेस्ट विथ यू. आजूबाजूला बघितल्यानंतर, इव्हन स्वतःच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये बघितल्यानंतर असं वाटतं की हे झाल्यानंतर ते, ते झाल्यानंतर ते. आठवी झाली, मग म्हणजे मिडल स्कूल झाली, आता हायस्कूल, हायस्कूल झाली की मग कॉलेज, मग कॉलेजमध्ये छान युनिव्हर्सिटी, मग ग्रॅज्युएशन झालं की पोस्ट ग्रॅज्युएशन, मग त्याच्यानंतर म्हणजे देर आर माइलस्टोन्स, ऑलवेज समथिंग टू लुक फॉरवर्ड. बरोबर. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी एक मोह आहे आणि त्याच्या मागे चाललेली एक वाटचाल आहे. तर अशा वेळेला ह्या मोहालाच हातोडा, मुद्गल म्हणजे हातोडा मारायचा, असं हे स्तोत्र आहे. तर मला जरा जाणून घ्यायचं होतं की म्हणजे मला असं वाटलं की ह्या स्तोत्राची आज आपल्याला खूप आवश्यकता आहे. हा. योग्य योग्य विचारसरणा आहे. मी अगदी सहमत आहे त्याच्याबद्दल. आणि म्हणजे याचा स्तोत्राची गंमत अशी आहे ना की ही एक रचना आहे, ही देवतेचं स्तोत्र नाहीये. म्हणजे लौकिक अर्थाने असं देवतेचं कोणाचं नाहीये ते. आणि ते तालसुरावर तरी भजन म्हणून म्हटलेलं आहे, परंतु तरी सुद्धा ते वेदांताचं एक सार आहे त्याच्यामध्ये. आपलं जे भारतीय तत्वज्ञानाचा शिखर शिरोमणी अद्वैत वेदांत, त्याचं हे एक सार या भजगोविंदामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि तू म्हणालीस त्याप्रमाणे त्यामध्ये मनुष्याला एक विनवणी केली आहे, सांगितलेलं आहे, कडक भाषेत सांगितलेलं आहे की विचार कर की मी या जीवनामध्ये काय आहे. ही संपत्ती, कुटुंब आहे माझं सगळं, पण माझ्या मनाला शांतता का नाहीये? सत्य काय आहे? जीवनाचा हेतू काय आहे? आणि अशा प्रकारे विचार करून, एक स्वतःच विचार करून, चिंतन करून, वेदांतामध्ये श्रवण, मनन, निदिध्यासन याच्यामध्ये याला फार महत्व दिलं जातं. ते मनन आणि निदिध्यासन ते माणसाला हे स्तोत्र करायला सांगतंय की दैवी तत्वाकडे तुम्ही वळा. आणि आचार्यांचे शब्द याच्यामध्ये भेदक आहेत, पण ते एक निश्चित तत्वज्ञान आहे. सुरुवात करूया आचार्य शंकराचार्य, आदि शंकराचार्य यांच्या थोड्याशा ओळखीने. म्हणजे आपल्याला माहिती असतं, नाव माहिती आदिचरांत, त्यांची एवढी स्तोत्र लिहिलेले आहेत, आचार्य हे त्यांचं नाव आहे. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायला मला आवडेल. आचार्य शंकराचार्य, आचार्य म्हणतात म्हणजे भारतीय तत्वज्ञानामध्ये आचार्य ही पदवी ज्यांना दिली जाते ते ते सर्व लोक प्रस्थानत्रयीवरती भाष्य करतात. म्हणजे प्रस्थानत्रयी आपल्याकडे फार महत्वाची म्हटली आहे अध्यात्म विद्येमध्ये. उपनिषद त्याच्यामध्ये येतात,
म्हणजे वेदांत जो भाग येतो तो येतो, भगवद्गीता येते, आणि व्यासांनी जी लिहिली ती ब्रह्मसूत्र, हे 3 भाग त्या प्रस्थानत्रयीमध्ये येतात. कधीतरी त्याच्याबद्दल डिटेल बोलता येईल. पण ह्याच्यावर ज्यांनी भाष्य लिहिली असे जे महापुरुष आहेत त्यांना आचार्य ही पदवी दिलेली आहे. हे मध्वाचार्य आहेत, शंकराचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, असे काही आचार्य होऊन गेले. तर शंकराचार्य हे त्यापैकी अद्वैत वेदांताचे आचार्य, महापुरुष. म्हणजे त्यांनीच ते अद्वैत वेदांत फार पुढे नेलं. जे म्हणजे वेदांचा जो भाग आहे तो अद्वैत या दृष्टीने त्यांनी समजावून सांगितला. तर त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, म्हणजे अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रवित, षोडशे कृतवान भाष्यम, आणि द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. मी सांगतो त्याचा मराठीतून अर्थ करून सांगतो की वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी 4ही वेदांचं ज्ञान प्राप्त केलं होतं. त्यांचा जन्म झाला कालडी गावामध्ये, केरळमध्ये एक छोटंसं गाव आहे, अजूनही आहे तिकडे ते. 8व्या शतकामध्ये, म्हणजे बरेच लोकांचे मतभेद आहेत कधी झाला ते, पण म्हटलं जातं की 788 इसवी सन याच्यामध्ये त्याचा जन्म झाला. आणि त्यांचे आई वडील म्हणजे शिवगुरु म्हणून होते, आणि आईचं नाव होतं आर्यंबा. तर हे वडील लहानपणी वारले, पण त्यांनी 8व्या वर्षी पूर्ण 4ही वेदांचं ज्ञान प्राप्त केलं होतं, आणि 12व्या वर्षी त्यांनी सर्व शास्त्रांमध्ये ते पारंगत झाले होते. आणि मग कालडीहून ते नर्मदा किनारी त्यांच्या गुरुपाशी गेले. त्यांचं ती पण एक सुंदर मोठी गोष्ट आहे ती. पण गोविंद भगवतपाद हे नर्मदा किनारी त्यांचा आश्रम होता. तिकडे त्यांनी त्या गुरुकडे शिक्षण घेतलं, आणि 16व्या वर्षापासून 16व्या वर्षीच ऍक्च्युली म्हटलं जातं की त्यांनी उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे जे म्हणाल प्रस्थानत्रयी याच्यावर त्यांनी भाष्य लिहिली. म्हणजे त्यांचा किती अभ्यास असावा की ते वाचलं आणि त्याच्यावर त्यांनी पूर्ण भाष्य त्याच्यावरती लिहिली, आणि ही अद्वैत या दृष्टीने लिहिली. कारण इतर आचार्यांनी वेगवेगळ्या अँगलनी लिहिलेले आहेत. आपल्या शास्त्राचं एक मोठं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक जण आपापल्या विचारसरणीनुसार ती भाष्य किंवा त्याचा एक्सपर्ट ओपिनियन डीप डाईव्ह करतात. तर शंकराचार्य यांचा हा अद्वैत आहे, आणि अद्वैत माझ्या मतात तरी भारतीय तत्वज्ञानाचा शिखर शिरोमणी. तर त्यांनी ती 16 वर्षापर्यंत लिहिली होती, आणि मग 32व्या वर्षी त्यांनी आपला देह त्याग केला, असं त्यांचं एक आहे. तर त्यांचं एक चरित्र झालं हे, म्हणजे फार 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 वरती मी सांगितलं त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी. तर त्यावेळेला ही परिस्थिती, म्हणजे 8वं शतक मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला म्हणजे गुप्त साम्राज्य होतं उत्तरेकडे, आणि हर्षवर्धन त्याच्यानंतर झालं. हे दोन्ही याचा अस्त झाला होता. म्हणजे हे मध्यवर्ती असं साम्राज्य होतं, हे मोठे साम्राज्य होतं, म्हणजे छोटे मोठे राजे नव्हते. आणि हे साम्राज्याचं लय झाल्यावरती अनेक छोटी छोटी राज्य निर्माण झाली. प्रत्येकाने, ते सरदार वगैरे होते, त्यांनी स्वतःची राज्य निर्माण केली, आणि त्यांच्यामध्ये लढाई सुरू झाल्या, आणि त्याचा संबंध एकंदरीत धार्मिक संस्थांवर पडला. ही त्यावेळेची होती गोष्ट. दोन्ही म्हणजे भारताला एका साम्राज्याच्या सूत्रामध्ये एकत्र ठेवणारी अशी मध्यवर्ती शक्ती नव्हती. हा एक भाग झाला त्याच्यातला. दुसरा भाग म्हणजे सनातन धर्मामध्येच अनेक छोटे छोटे पंथ निर्माण झाले होते. म्हणजे वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य वगैरे हे पंथ हे सगळे एकमेकांमध्ये वाद घालत होते. त्यामुळे सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एक फूट पडली होती. प्रत्येक जणाला वाटत होतं की त्यांचाच धर्म मोठा, आणि त्याबद्दल सुद्धा शंकराचार्यांनी काम केलेलं आहे. आपला हा तो विषय नव्हे, पण त्यांनी एक अद्वैत वेदांत जर सांगितलं तसं त्याच्याबरोबर एक षण्मत परंपरा पण त्यांनी सांगितलेली आहे. षण्मत म्हणजे जे 6 वेगवेगळ्या परंपरा आहेत, ते शैव, वैष्णव, शाक्त, सौरभ, गाणपत्य आणि कौमार म्हणजे स्कंद ह्याची उपासना त्यांनी एकत्र आणली. म्हणजे आणि हे सगळं अद्वैत वेदांताच्या सूत्रामध्ये त्यांनी ते गुंफलं. म्हणजे परब्रह्म हे एकच आहे, पण ही अनेक देवता त्यांची षण्मतनुसार त्यांनी एकत्र आणलं. पण हे एक तो दुसरा भाग आला. म्हणजे हिंदू मधला वेगवेगळे पंथ निर्माण झाले होते, आणि कर्मकांड खूप माजलं होतं त्यावेळेला. म्हणजे वैदिक धर्मामध्ये कर्मकांड आणि यज्ञ या कठीण विधींना महत्व दिलं जात होतं फार. हे काही वाईट नव्हतं कर्मकांड करणं, पण तरी सुद्धा उपनिषदातलं जे मूळ ज्ञान आहे वेदांत, म्हणजे ब्रह्मज्ञान जे आहे, तत्वज्ञान जे आहे, ते जे सार आहे उपनिषदाचं, ते कुठेतरी दूर पडलं होतं. तो पण एक भाग त्यावेळेला झाला होता. तंत्रविद्या खूप आली होती त्याच्यामध्ये गूढ, तांत्रिक असे बरेचसे संप्रदाय त्यावेळेला आले होते, आणि अंधश्रद्धा त्यामुळे निर्माण झाल्या होत्या. हे एक झाला होता. आणि अशी एक संघटनात्मक अशी हिंदू कुठली संस्था नव्हती त्यावेळेला. बौद्ध धर्म ही फार संघटनात्मक पहिल्यापासूनच फार स्ट्रॉंग होता, आपल्या इतिहासामध्ये बघितलं गेलेलं तर.
पण हिंदू धर्मामध्ये अशी केंद्रीय आध्यात्मिक अधिकार किंवा संस्था असं कोणी नव्हतं. तर त्यावेळेला शंकराचार्य पूर्ण सगळ्या देशामध्ये फिरले. हे तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 4 दिशेला 4 ते मठ स्थापन केले आणि त्यांनी ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या हा अद्वैत वेदांत मांडला आणि हिंदू धर्माला त्यांनी एकत्र आणलं. त्यांनी त्या 4 दिशेला शृंगेरी हा एक मठ झाला, पुरी, द्वारका आणि जोशी मठ हे भारताच्या 4 दिशेला त्यांनी ते मठ केले. हे संन्यस्त जीवनासाठी होते, पण इतरही तरी अनेक स्तोत्र आणि ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. प्रकरण ग्रंथ हे साधारणपणे सामान्य लोकांसाठी लिहिलेले आहेत. ते त्याच्यामध्ये त्यांनी थोडेसे डीपर डाईव्ह केलेले आहेत. ही भाष्य लिहिली आहेत, ती थोडीशी सगळ्यांसाठीच आहेत ती भाष्य. आणि त्यांनी स्तोत्र लिहिली आहेत, बरेच देवतांची पण स्तोत्र लिहिलेली आहेत. कोणी म्हणेल की अद्वैत वेदांत म्हणजे तुम्ही म्हणतात की माया काय आणि माया सगळं मिथ्या वगैरे, पण म्हणजे मग देवता कशा काय आले, पण त्यांनी देवताची भक्ती रूपाने सुद्धा उपासना केलेली आहे. म्हणजे ते सुद्धा एक मला त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं की देवतांची उपासना अद्वैत सांगून सुद्धा भक्तीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे, कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. फक्त संन्यासी आणि या लोकांसाठीच त्यांनी उपासना सांगितलेली नाही, तर सामान्य लोकांसाठी सुद्धा या त्यांनी मार्ग दाखवलेले आहेत. आणि हे म्हणजे त्यांनी शेवटी एकत्र थोडक्यात सांगितलंय, राजकीय अस्थिरता जरी असली तरी सुद्धा त्यांनी एक पूर्ण भारत भ्रमण दिग्विजय त्याला म्हणतात ते लोक केला आणि विखुरलेल्या राज्यांच्या सीमांच्या लोकांच्या विचार संस्कृतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकता पुढे मांडली. फिलॉसॉफिकल गोल किंवा स्पिरिच्युअल गोल असं काही फारसं आजकालच्या तरुण पिढीमध्ये किंवा मिडल एजेसमध्ये सुद्धा असं फारसं दिसत नाही. आणि असं समजलं जातं की एक ठराविक वय झालं, एक ओल्ड एज झालं की मगच तुम्ही ह्या गोष्टींकडे वळलं पाहिजे. लहानपणी ह्याच्यात वेळ वाया घालवू नका. मी या सगळ्या व्याख्यानमालांना जायचे तेव्हा कित्येक आजूबाजूची लोक मला सांगायची की तू लहान आहेस, तू इथे आलं नाही पाहिजेस, तू कुठेही खेळायला जा, हे कर, हे तुझं वय नाहीये वगैरे असं आजूबाजूची लोक सांगायची. तर तेव्हा मी जेव्हा घरी यायचे तेव्हा आणि माझ्या वडिलांना मी सांगायचे की तिथे मला सगळेजण सांगतात की तू इथे काही येऊ नकोस, तू गेलं पाहिजेस, खेळलं पाहिजेस, क्रीडांगणावर प्लेग्राऊंडवर जा, मजा कर, तुझे हे मजा करायचे दिवस आहेत, वय झालं की मग इकडे ये. तर तेव्हा मला आठवतंय माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं हे सगळं बोलतायत ते बायोलॉजिकल एज बद्दल बोलतायत. प्रत्येक जीवाचा हा प्रवास आहे आणि ते स्पिरिच्युअल एज हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कुठल्या वयामध्ये माणसाने थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे किंवा फिलॉसॉफीकडे वळावं? फार सुंदर प्रश्न आहे. ह्याच्याबद्दल तू म्हणतेस ते एक्झॅक्टली खरं आहे. मी पण काही लोकांना सांगायला गेलेलो आहे की थोडंसं अध्यात्म बाजूने वळा, तर आमचं काय वल झालंय का, आमचे केस पिकलेत का, अशी मला काही लोकांकडून उत्तर मिळाली. तर ठीक आहे, तर तू एक्झॅक्टली तू म्हणतेस की जे वय असतं ते शरीरावरती अवलंबून असतं. तर एक मनाची मॅच्युरिटी जी असते ती कधी कधी लहान मुलं सुद्धा आपण बघतो कधी कधी की संपूर्ण गीता म्हणून दाखवत असतात किंवा अगदी मोठे मोठे त्याच्यामध्ये विषय मांडत असतात आणि समजावून देत असतात. तर ते कसं काय होतं मग? तर तो एक आपला प्रवास असतो ना, त्याच्यामध्ये जो जीवाचा प्रवास आहे ना, तो मला वाटतं शरीराच्या प्रवासापेक्षा एक महत्वाचा आपल्या संस्कृतीमध्ये मानला गेलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये असं नाहीये की जे आपण ब्रह्मतत्व जाणायचं म्हणजे लौकिक व्यावहारिक त्याग करायचा. मला तर असं बिलकुल वाटत नाही आणि मी त्याच्याबद्दल खूप अभ्यास केलेला आहे दासबोधाच्या प्रळे. अगेन मी खूप म्हणतो ह्याचा अर्थ मी खूप एक्सपर्ट नाहीये, पण दासबोधामध्ये प्रपंच आणि परमार्थ कसा साधावा हे फार सुंदररीत्या लिहिलेलं आहे, म्हणून मला त्याचं उदाहरण आलं. पण त्याच्या आधी सुद्धा मुंडक उपनिषदामध्ये पराविद्या आणि अपराविद्या सांगितली गेलेली आहे, बरोबर? तर असं सांगत नाही कुठेच ते की पराविद्या टाळा आणि अपराविद्या टाळा, दोन्ही सांगितलेलं आहे. तर पराविद्या काय म्हणजे काय? जे अक्षर आहे, अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही, ते अविनाशी तत्व परब्रह्म, त्याची जी विद्या ती पराविद्या. आणि याचं स्वरूप काय आहे? नुसतं ज्ञान वाचून बुद्धीने असं होत नाही, ते अनुभूतीयुक्त आहे. पण अभ्यास करावा लागतो, अभ्यास करावा त्यासाठी पण करावा लागतो. पण आत्मज्ञान किंवा ईश्वराची प्राप्ती हे पराविद्या म्हणून धरलं जातं. आणि अपराविद्या म्हणजे काय? तर हे आपली व्यवहारातल्या गोष्टी, विज्ञान, व्याकरण, शास्त्र, कम्युनिकेशन स्किल्स, हे जे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण आपण
प्रपंची लोक आहोत. मी मगाशी म्हणालो दासबोधाचं उदाहरण मी यासाठीच दिलं की आपण प्रपंची लोक आहोत. कुठेतरी आपण जंगलामध्ये जाऊन किंवा कुठेतरी एखाद्या मोनेस्ट्रीमध्ये जाऊन अभ्यास करत नाही आहोत. त्यांचं ठीक आहे, ते करू शकतात. ते आपल्याला दोन्हीमध्ये, पराविद्या आणि अपराविद्यामध्ये दोन्हीमध्ये आपल्याला एक प्रकारची अभ्यास करायला लागेल पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तो जर केला तर आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतील, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये. मग असा जे फायदे मिळाल्यानंतर मग आपण इथे भजगोविंदाकडे परत येतो, कारण आपला तो टॉपिक आहे. तर आपला मग शेवटचा दिवस गोड व्हावा असं म्हणतात आपलं तुकाराम महाराज म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा. तो कसा होईल? तर तो शेवटचा दिवस या पराविद्येमुळेच होईल असं मला वाटतं, की जी अविनाशी विद्या आहे, ब्रह्मज्ञानाची जी विद्या आहे त्याच्यामुळेच होईल. याचा अर्थ अपराविद्या सोडायचं नाहीये. इथे पण शंकराचार्य म्हणतात की संप्राप्ये संहिते काले नाही नाही रक्षिती डुकरून करणे. डुकरून करणे म्हणजे व्याकरण शिकणे. पण मी थोडंसं जंप पुढे करतोय, पण व्याकरण शिकू नको असं म्हणत नाहीयेत ते. व्याकरण शिकण्याचे दिवस आहेत, नक्कीच आहेत. पण जर तुम्हाला काही जर तुमचा प्रवास, जीवाचा प्रवास चालू ठेवायचा असेल, तुम्हाला म्हणजे जीवाचं एज वाढवायचं असेल, त्याचं म्हणजे ज्ञानी बनायचं असेल, तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्त होऊन मोक्ष मिळवायचा. अगेन आपल्या ह्याच्यामध्ये मोक्ष म्हणजे काय आपण बोलू आपण पुढे. पण तर मोक्ष हे आपलं एक अंतिम साधन साध्य सांगितलेलं आहे भारतीय परंपरेमध्ये. त्यासाठी साधन करणं सांगितलेलं आहे. पण हे मोक्ष जर आपलं उद्दिष्ट असेल, ते सगळ्यांचं असावं. कारण मोक्ष म्हणजे अत्यंतिक दुःखापासून निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती असा त्याचा अर्थ आहे. असं काहीतरी सांगू नका की मी कुठेतरी जाऊन बसलोय जंगलामध्ये मोक्ष वगैरे, असाचा अर्थ नाही. तो जर उद्देश असेल तर आपल्याला या अविनाशी ब्रह्माचं ज्ञान करणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी भजगोविंदम सारखी जी स्तोत्र आहेत ती फार महत्वाची आहेत. एक स्टेप बाय स्टेप. हा सुद्धा असा नाही की उद्या जाऊन तुम्ही म्हणाल की चला मी मोक्ष झालो, असं नाही येते. म्हणून माझ्या ठाई अभ्यासे मिळ, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला म्हणतात श्रीकृष्ण, अभ्यास कर. अभ्यासाशिवाय काही अभ्यास जो करतो त्याला काही अशक्य नाही. ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट स्वतःने लिहिलं आहे. आपल्याला जर स्वतःच्या आत्म्याची उन्नती करून घ्यायची असेल, आत्मोन्नती करायची असेल, तर हा जो कर्मकांडांचा भाग आहे की खूप लोक देवळात जातात किंवा भजन करतात किंवा असं काही करतात, तर ते जास्त बेनिफिशियल आहे का एकांतात राहायचं आणि मनोभावे भजन, चिंतन, मनन असं करणं हे जास्त फायदेशीर ठरू शकतं. कारण हा प्रवास हा प्रत्येक जीवाचा स्वतंत्र आहे. बरोबर, बरोबर. अगदी खरं आहे. मला असं वाटतं हा जो प्रवास जो आहे ना, तो तू म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक जीवाचा आहे, प्रत्येक जीवाचा स्वतंत्र प्रवास आहे. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक जीव सुद्धा वेगळा असतो. त्याची आवड-निवड वेगळी असते. त्याच्यात संस्कार जे आले असतात त्यांचं वेगळं असतं. त्याचं कर्माचं गाठोडं, ते संचित त्याच्या डोक्यावर जे असतं तेही वेगळं असतं. त्यानुसार त्याला जो जन्म मिळाला असतो, त्यामुळे आजूबाजूचे जे वातावरण असतं, आजूबाजूचे लोक असतात, तेही वेगवेगळे असतात. त्यामुळे एखादा माणूस एखाद्या चांगल्या घरामध्ये असतो आणि त्याला चांगले संस्कार होत असतात, त्याचं चांगलं शिक्षण झालं असतं, त्याला चांगलं म्हणजे चांगलं जीवन मिळालेलं असतं. हा एक भाग झाला. पण दुसऱ्याला दुसरे प्रॉब्लेम मिळालेले असतात. तर जीवन जे बनवतं, जगणं जे जीवन बनवतं, ती संस्कृती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय संस्कृती जी आहे त्याचं जे एक वैशिष्ट्य आहे की ते आहे ते ब्रह्मविद्येचा शोध. आणि ही अद्वैत हा त्याच्यातला एक भाग झाला. म्हणजे तू म्हणालेस की काही लोकांना हे वाटतं ते वाटतं, तर दुसरे भाग सुद्धा दिलेले आहेत. फक्त अद्वैत वेदांत हा एकच भगवंताकडे जायचा मार्ग नाहीये. भगवंताकडे जाण्यासाठी ज्ञान मार्ग जो आहे तो अद्वैत वेदांत आहे. पण भक्ती मार्ग सुद्धा आहे. भगवंताचं नामस्मरण जे आहे, भक्ती आहे. आपल्याकडे मोठे मोठे भक्त होऊन गेले. श्रीमद भागवत हे जे महापुराण मानलं जातं, ते भक्तीने भरलेलं आहे सगळं. श्रीकृष्ण ते त्यामध्ये म्हणजे महापुराण जे आहे ते भक्तीचं आहे. दुसरा मार्ग बऱ्याच लोकांना आजकाल देवावरती पण विश्वास नाही, खरं सांगायचं तर ना. हो. पण देव दिसतो कुठे? हा. तो एक प्रॉब्लेम येतो ना. जर हा. मला काहीतरी मिळायचं असेल तर मी काहीतरी दिसते त्याच्या मागे जाईन ना. हा. संपत्ती आहे, ते नोटा दिसतात मला बरोबर आहे. तिकडे. बरोबर आहे. नोटांचा प्रभाव दिसतो. हो. त्या नोटांनी येणारी मर्सिडीज गाडी दिसते. हा. तर ते मग भगवंत जर दिसतच नाही तर मी का पूजा करावी, असा त्याचे कर्तव्य. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मग अशा लोकांनी कर्ममार्गाकडे जावं. म्हणजे कर्ममार्ग
सुद्धा एक एक इफेक्टिव्ह मार्ग आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जो सांगितलेला आहे कर्ममार्ग, हा सुद्धा एक महत्वाचा आणि इफेक्टिव्ह मार्ग आहे. तर म्हणजे पण अगेन भगवंत आहे याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. असं म्हटलं जातं की ना, की ईश्वर आहे की नाही याच्याबद्दल जे डिबेट करतात हे दॅट इटसेल्फ सेज की देयर इज गॉड. म्हणजे तारे मला छोटे छोटे दिसतात. त्याचा अर्थ ते काय छोटे असतात असा अर्थ नाहीये त्याचा. ते हम्म. हां, हिमालयाचं शिखर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे मोठे एक मस्त एक गोष्ट आहे. त्याला सांगतात ते ते हिमालयाचं शिखर मला दिसत नाहीये आणि महासागरातले मोठे मोठे वेल मासे मला डोळ्यांनी दिसत नाहीयेत. पण ह्याचा अर्थ ते नाहीयेत असं नाहीये. ते आहेत. तर आपण त्याच्यामध्ये विश्वास ठेवला पाहिजे, की ज्या लोकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचं आपलं आयुष्य त्यासाठी अर्पण केलेलं आहे, त्यांचं जीवन कसं झालं? त्यांनी काय उपदेश केला? तो दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यानुसार मग प्रयत्न केले पाहिजे आणि अभ्यासाने हे सर्व काही साध्य होतं. म्हणजे भगवंत आहे ही नुसती तार्किक अनुभवाची गोष्ट सांगितलेली नाही त्यांनी. ही अनुभूतीची गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी. तर आणि तुम्हाला काहीच नसेल समजा करायचं असेल तर नुसतं नामस्मरण करा तुम्ही. संतांनी आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी आणि भारतामधल्या संतांनी इतकं सोपं करून सांगितलेलं आहे ते, की हम्म. बाबा नुसता तुम्ही विश्वास ठेवा, की तुमचं आयुष्य चांगल्यासाठी बदलेल आणि तुम्ही देवाचं नाव घ्या फक्त बस आणि बाकी तुमचं काम करा. आणि आपले आद्य शंकराचार्य पण तेच सांगतात, भज गोविंद. भज तर गोविंद. भज बरोबर. गोविंद. खरं आहे, खरं आहे, अगदी. त्यामुळे खूप छान वाटलं. आजची चर्चा इथेच थांबवूया आणि पुन्हा सगळ्यांना भेटूया पुढल्या रविवारी. पुढल्या